मला सांगितलंस ना की आजपासून मी सुमित्राताईंबरोबर राहायचं म्हणून, मग त्यात अडचण काय आहे? एवढं सगळं घडून गेल्यावर सुगंधा, जे झालं त्याच्यामध्ये तुझा काही दोष नव्हता. सगळं घर आहे तुझ्या बरोबर, मग कशाला काळजी करतेस? तुला हवी असलेली सगळी कामं परशुकडनं करून घेतली आणि आता त्याच्या बुडावलात मारणार रे. मारणारच. ही वेळ तूच स्वतःवर उडवून घेतलीस. घरात सुमित्रा परत आली आहे म्हणून जरा तरी सहन करतोय तुला. सुमित्रा आली, तिच्या बरोबर अमृता पण आले. जास्त सहन करावं लागणार. काय म्हणायचंय तुला? म्हणजे तू जर मला घराच्या बाहेर काढलेस तर जाता जाता अमृताच्या कानात मी एक फुंकर मारेन. फुंकरीतून तिला कळ तिचा नवरा कसा. रामखोर, जीव घेणवीस. नाही दादा, असं तू नाही करू शकत. दगडाखाली हात आहेत रे बाबा तुझे. मी यापुढे पुन्हा परशुवर असा आवाज चढवून बोलायचा नाही, कारण आता हे पुत्र पिसाळलेलं आहे. कधी कोणाच्या कानाला चावेल, गुपित उघडेल. मैं हूं डॉन, सोने को जाता है. मैं हूं डॉन, मैं हूं डॉन. आर्यनची खूप आठवण येते ग. अमृता, या गोष्टी आपल्या हातात असतात का? पण खरंच सांगते ग, एकटीने वाट काढत जाते खूप कठीण आहे ग. खूप त्रास होतो त्याचा. पण कोण म्हणतं तू एकटी आहेस म्हणून? आम्ही सगळे काय परके झालो का? तुला एक सांगते अमृता, तुझ्या आयुष्याची वाट किती अवघड असली ना तरी तुझी आई तुझ्या बरोबर कायम आहे, हे लक्षात ठेव. वाकनीस, तुम्ही माझ्या बरोबर चला. चल दादा, निघूया पुढे आपण. हे काय म्हणजे तू पण येतोयस की काय सभेला? म्हणजे काय दादा, अरे तुझी सभा आहे आणि मी नाहीये असं आत्तापर्यंत झालंय का कधी? तुम्ही प्रत्येक सभेला जाता? हो, हा सांगणार तू ऐकणार. पहिल्यांदा येतोय सभेला. काय रे वामन, आज काय चाललंय काय तुझं? नाही, म्हटलं एवढा मोठा राजकारणी घरात आहे आणि मी एकही सभा कधी अटेंड केलेली नाहीये. आजपासून सुरुवात करावी, तेवढाच तुलाही धीर येईल. ह्या पुढे प्रत्येक सभा अटेंड करणार आहे मी. पुढच्या सभांचं राहू दे, आज येतोयस ना? हो, चला पटापट. चला वाकनीस, चला चला. ये बात काही नाही, काही नाही त्याच्यात. येतो येतो. हो, माझी माणसं तयार आहेत. सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणेच घडतील. माझ्या माणसांनी वॉच ठेवलाय नरसिंहावर. आता डायरेक्ट गुड न्यूज द्यायलाच फोन करेन. तुझं काय कळत नाही युगंधरी. एकीकडे तू म्हणतेस की नरसिंह किल्लेदाराला मी माफ करणार नाही, आणि दुसरीकडे स्वतःहून अमृताला त्या किल्लेदाराच्या घरी पाठवतेस पाळणपणासाठी. तू काळजी करू नकोस जरा. यावेळी मी सावध आहे. त्याने जरा जरी वाकडं पाऊल उचललं ना तर जागीच ठार करेन त्याला.